तर मंडळी सामने सुरू झालेले आहेत. तर आता कोण कोण आहेत सामनेवाले काय आपल्याला माहीत नाही. मी काय जास्त इकडच्या पोरांना ओळखत नाही आणि बाहेरचे पण आले असतील. आणि ह्या इकडे पण बघायला बरेच गावकरी जमलेले आहेत. त्या तिकडे सुद्धा झाडाकडे. तर पाहूया, परंतु आपल्याला तर काय वेळ नाही कारण की खूप कपडे पडलेले आहेत धुवायचे मंडळी. तर पुन्हा एकदा शुभ सकाळ मंडळी, नमस्कार. तर आता मी थंडी थोडी कमी झाली तर आंघोळ करून आलेले आहे आणि देवदर्शन थोडंसं घेतलेलं आहे आपल्या मंदिरात घरच्या. आणि टिकली कपाळाला लावलेली आहे, कुंकू लावलेले आहे आणि थोडीशी फेरन लावली, तोंडाला फासली आहे. गोरी तर काही मी कधी होत नाही, तरीसुद्धा आपल्या मनाची समजूत म्हणून लावावी. आणि थोडीशी लिपस्टिक थापलेली आहे जी मोठ्या मुलीने मला दिलेली आहे. मम्मी ही तुला सूट करते तर ही तुलाच ठेव म्हणून मला दिली, तिने दुसरी घेतली. तर अशा प्रकारे मी तयार झालेल्या नाही. झिपऱ्या थोड्याशा सुट्ट्या ठेवलेल्या आहेत की मला थोड्या बऱ्या वाटल्या तर अशा ठेवल्या. अजून कंगवा काय केलेलं नाही. ते कुर्ले केस आहेत तर ते मंडळी सगळे निघून गेले. थोडेसे आहेत तरीसुद्धा ते कुर्ले असल्यामुळे वाटतात थोडे जास्त. तर मंडळी आता मैदानातून आवाज आपल्याला येत आहे डीजेचा. तर पाहूया या माझ्यासोबत काय चाललंय ते आपण बघूया. मंडळी म्हटलं थोडासा पाहूया सामना. तर हे आता ट्रक येऊन आडवच तिथे आहे, जिथे पेच आहे तिथे आपल्याला ते लोक दिसतच नाही. आता ते कधी जातील, सगळीकडे थांबून बघत आहेत. असंच इथे प्रॉब्लेम होतो, जर मी इथे बसलं खुर्ची टाकून तर ह्या गाड्या येतात, आमचा विचार न करता आडव्याच उभ्या राहतात. तर मंडळी आज आहे शनिवार आणि 2 दिवस मी कपडे धुतले नाही. माझी सासूबाई बोलते की गुरुवारी कपडे धुवायचे नाही, तर मी तसेच ठेवले. आणि काल खूपच काम होतं आणि थंडी पण होती तर मी काल पण नाही धुतले ना, आज धुवायला काढलेले आहेत. तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची गरज नाही, परंतु मी देते. थोडासा बडबड करायला मला आवडते. ते तुम्ही म्हणाल की पोरगी का नाही कपडे धुवत, तर तिला खूप एलर्जी आहे पाण्याची आणि तिला खूप शिंका येतात. ती मच्छी पण धुवायला माझ्याकडेच देते. ती भले जेवण ती बनवते परंतु धुवायला मच्छी माझ्याकडेच देते. तर अशा या तर ते जेवढे पाण्याचे काम आहेत ते मलाच करावे लागतात. तर पाहूया पुढे. तिकडे काहीतरी 28 रन कोणाचे तरी झालेले आहेत, परंतु आपल्याला वेळ नाही. तर भेटूया.